हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि श्रोते हो, आपला आजचा सेगमेंट अर्थात इन्फोटेनमेंटमध्ये आज आपल्यासोबत आलेले आहेत तन्मय. आणि अर्थात तन्मयबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही सगळ्यांनी अर्थात निशांतच्या रूपात त्याला पाहिलं असेल. आणि झी मराठीवरची नुकतीच अतिशय गाजलेली मालिका आणि त्या मालिकेवर सगळ्या प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं, लवंगी मिरची या मालिकेमधून आपण त्याला भेटत आलेलो आहोत. आणि असं सगळ्यांच्या घराघरात पोचलेला हा चेहरा आहे. आणि आज आपण तन्मयसोबत इथे छान गप्पा मारणार आहोत. तन्मयबद्दल जर सांगायचं झालं तर तन्मयने अनेक वेब सिरीजमध्ये काम केलेलं आहे, थिएटरमधून काम केलेलं आहे, पण त्याचबरोबर तो एक मॉडेल सुद्धा आहे. म्हणजे मॉडेलिंग क्षेत्रामध्ये सुद्धा त्याचं खूप छान करिअर आहे. या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपण करणारच आहोत. पण त्याने त्याच्या ह्या कार्याची सुरुवात कशी झाली आहे, तो या इंडस्ट्रीमध्ये कसा आलाय आणि एकंदरीत त्याचं शिक्षण कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण आपल्या आजच्या मुलाखतीमध्ये उलगडणार आहोत. तर सुरुवात करूयात तन्मय सोबत गप्पा मारायला. तन्मय, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. थँक्यू सो मच. फर्स्ट ऑफ ऑल मी म्हणजे आधीच आभार प्रदर्शन नाही मानत, पण त्याच्या आधीच मला एक सांगायचं आहे की थँक्यू सो मच. आय एम फिलिंग व्हेरी ऑनर्ड की मी इथे आलो आणि तुम्ही मला बोलवलं आणि आपण छान गप्पा मारूयात. होपफुली इंटरेस्टिंग होतील गप्पा, भरपूर होतील. येस. सो मला सुरुवात करायची तर तू पुण्याचा आहेस, तू यू आर फ्रॉम पुणे. सो बेसिकली या सगळ्याच पुणे म्हणजे कसं सांस्कृतिक आणि विद्येचं माहेरघर असं म्हटलं जातं पुण्याला, तर प्रश्नच येत नाही. पण या सगळ्या गोष्टींची सुरुवात म्हणजे अर्थात अभिनयाची सुरुवात कशी झाली आहे? ऍक्च्युली खरं म्हणायचं झालं तर पुण्यातनं जे म्हणतात की सांस्कृतिक शहर आहे किंवा विद्येचं माहेरघर आहे, तर मला असं वाटतं की खरंच म्हणजे माझा जन्म तसा अहमदनगरचा आणि आई अहमदनगरची आणि बाबा माझे पुण्याचे होते. आणि मग आई पुण्यात बाबांबरोबर शिफ्ट झाली आणि मग नंतर माझा जन्म होऊन आम्ही इथे झालो. पण तसं म्हणायला गेलं तर माझा जन्म जरी अहमदनगरचा असला तरी मी तसा पुणेकर आहे असं म्हणायला हरकत नाही. पण सांगायचा भाग हा की पुण्याने खूप जास्त संस्कार केले, पुण्याने, पुण्याच्या वातावरणाने. आणि असं म्हणतात की आपण ज्या समाजात राहतो, आपण ज्या वातावरणात राहतो, त्याचा आपल्यावर खूप एक प्रकर्षाने प्रभाव असतो, त्याची छाप आपल्यावर पडलेली असते. तर मला असं वाटतं की ते माझ्या बाबतीत कुठेतरी घडलं असं मला वाटतं. कदाचित ते जे एक्सपोजर आहे, सांस्कृतिक एक्सपोजर म्हणू, कारण मी ज्या शाळेत शिकलो, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग असं त्या शाळेचं नाव आहे, त्या शाळेच्या ग्राउंडवर सवाई गंधर्व कित्येक वर्ष व्हायचं. त्यानंतर म्हणजे मी इतक्या कोर एरियामध्ये राहत पण होतो. म्हणजे ही खरं तर आई बाबांची पुण्य आहे माझ्या की त्यांच्यामुळे त्या एरियात राहायला मिळालं. कारण तसं म्हणायला गेलं तर पुण्यात आता खूप जास्त, तसा म्हणायला गेलं तर सगळ्या उपनगरांमध्ये पण खूप जास्त विकास झालाय. पण आधी तो खूप पेठांमध्ये आणि कोर एरियामध्ये पारंपरिकपणा जो होता तो खूप जास्त त्यावेळेला होता. म्हणजे भले आता सिटीज आणि हे सगळं झालंय, शहरीकरण झालेलं असलं तरी सुद्धा. त्यामुळे त्या काळात ते जे काही कार्यक्रम व्हायचे, गाण्यांचे असतील, नाटकांचे असतील, किंवा माझी शाळा पण, म्हणजे माझ्या शाळेचा माझ्या सगळ्याच आयुष्यावर खूप मोठा परिणाम असणार आहे आणि तो खूप चांगला परिणाम आहे. सो त्या शाळेमुळे खरं तर माझी नाटकाशी ओळख झाली. माझे गुरु रवींद्र सातपुते सर, आणि त्यांनी खरं तर असं वर्गात येऊन ही मुलं असं करून की तुम्ही संध्याकाळी तास झाल्यानंतर यायचंय आणि मला भेटायचंय. आणि मग आम्ही भेटायला गेलो आणि मग नंतर असं कळालं की अच्छा, आपल्या नाटकासंदर्भात कुठेतरी कन्सिडर केलं जात आहे का. कारण की मी असं एकदम शिडशिडीत आणि सावळा आणि असं, म्हणजे माझं कॅरेक्टर असं युनिक असं होतं, कदाचित त्यांना असं वाटलं. तर त्यामुळे त्यांनी अशी काही ठराविक मुलं अशी बोलवली होती की तुम्ही या आणि भेटा मला. आणि मग ते सगळं म्हणजे ते 5वी-6वी पासूनच असं ऑर्गॅनिक सुरू झालं. आणि त्याच्या आधी पण मी स्नेहसंमेलनांमध्ये खूप जास्त ऍक्टिव्हली पार्ट घ्यायचो. मी आधी खूप पहिली तर चौथी खूप असं इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स असलेला मुलगा होतो, न्यूनगंड प्रचंड होता माझ्यात. कारण मला एक माझ्या रंगाबद्दल किंवा माझ्या असण्याबद्दल खूप एक आय डोंट नो काय असतं तसं, पण तो एक असतो आपल्यावर पगडा असतो सगळ्या गोष्टींचा. तर त्यामुळे मला थोडंसं असं वाटायचं की अरे आय एम नॉट फिट इन टू दिस सिच्युएशन, किंवा मग या सगळ्यांमध्ये मी काहीतरी वेगळा आहे का. तर त्यांनी थोडासा मला न्यूनगंड होता बऱ्यापैकी. पण मग जशी माझी ही नवीन शाळा सुरू झाली, माध्यमिक शाळा,
त्या शाळेपासून माझ्यात खूप पर्सनॅलिटीमध्ये पण आणि सगळ्यात म्हणजे बिंग कॉन्फिडंट पर्सन म्हणून मी खूप चांगला ग्रो झालो तिथे असं मला वाटतं. मग मी तिथे सगळंच केलं. म्हणजे त्या शाळेत मी नाटक केलं, मी वक्तृत्व केलं, मी स्पोर्ट्समध्ये खूप ऍक्टिव्ह होतो. मी शाळेचा कॅप्टन वगैरे होतो 2-3 टीम्समध्ये, म्हणजे 2-3 स्पोर्ट्समध्ये, आणि एनसीसी केलं. असं मी बरं म्हणजे मी शाळेत अभ्यास सोडून सगळं केलं. एकंदरीत ऍक्टिव्ह विद्यार्थी असं आपण म्हणू शकतो की ऍक्टिव्ह स्टुडंट, की ज्या विद्यार्थ्याला सगळंच काही करायचं असतं. मला सगळं करायचं होतं शाळेत. मला म्हणजे ते जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन म्हणतात तसं माझं आत्ताही आहे असं म्हणता येईल, की मला प्रचंड आवड आहे या सगळ्या गोष्टी. म्हणजे ऍक्टिव्ह राहणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. मला असं कायम वाटतं की माणसाने प्रचंड ऍक्टिव्ह असलं पाहिजे आणि मुळात त्याने मल्टीटास्किंग असलं पाहिजे. सो आणि हा गुण कुठेतरी मला असं वाटतं शाळेमधूनच आलेला आहे. बऱ्याचदा म्हणजे शाळा आपल्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त, कॉलेजपेक्षा मला असं वाटतं कधी कधी शाळाच खूप जास्त आपला पाया भक्कम करत असते. रादर जसं आता तू म्हणालास तसंच मला माझा बॅक टू कॉलेज म्हणजे शाळेचे दिवस आठवले. कारण शाळेमध्ये 4थी पर्यंत काहीच नाही आणि अचानक 5वी मध्ये आपल्याला कोणतरी सांगतं की तू वक्तृत्व स्पर्धेत भाग घे किंवा भाषण स्पर्धेत भाग घे, आणि मग तिथून जी एक किक मिळते आणि मग तिथून आपण सुरू होतो. सो एक अशा प्रकारच्या गोष्टी आहेत ना. मला असं वाटतं की काय असतं त्या वयात आपल्याला हे आपल्यातल्या ॲबिलिटीज माहीतच नसतात. त्या कोणीतरी ओळखून मग ते शिक्षक असतील किंवा आपले पालक असतील, या दोघांपैकीच ते असं असतं की अरे याच्यात हा स्पार्क आहे बरं का, तर लेट्स ट्राय दिस, किंवा याला आपण प्रवृत्त करूयात काहीतरी, तू हे करून बघ. सो तो पुश मिळणं खूप गरजेचं असतं. अदरवाईज म्हणजे मला तर असं वाटतं की आपल्या म्हणजे भारतासारख्या देशात इतकी यंग जनरेशन आहे आता आणि इतकी तरुण लोक आहेत जे सळसळत रक्त आहे, इतकं टॅलेंट आहे, पण कदाचित काही लोकांना पुश तो मिळत नाही. म्हणून मग बरेच लोक अजून प्रकाशात किंवा एक्सपोजरला अजून येत नाही. मुळात आपण जेव्हा शाळेत होतो म्हणजे आपल्या वेळेमध्ये शाळेमध्ये अभ्यासामध्ये मला नाही वाटत इतकी कॉम्पिटिशन जी आता बघायला मिळते. म्हणजे आता फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्डच्या मुलांना जो अभ्यास असतो तो आपल्याला 5वी-6वी ला होता. सो आणि त्यावेळेला शिक्षक सुद्धा तसं एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज करून घ्यायचे. पण आताच्या पालकांचं ऍक्टिव्हिटीज करतात पण त्याच्यासाठी बाहेर क्लासेसला जावं लागतं. टचवूड आपल्या वेळेला ते नव्हतं की आपल्याला एकत्र सगळ्या शाळेमध्ये मिळून जायचं. पण मग म्हणजे तू 5वीला असताना एकंदरीत तू स्कूलमधून सुरुवात झाली, पण मग पुढे कसं वाढत गेलं या सगळ्या क्षेत्रामध्ये, किंवा एकदमच इंडस्ट्रीमध्ये यायच्या अगोदर म्हणजे कॉलेज लाईफ किंवा काय? मी म्हणलं तसं की शाळेपासून मला त्या गोष्टींची आवड लागायला लागली आणि मग मी सगळंच करायचो शाळेत. तर तेव्हा असं पण होतं की मी हे सांगायचं राहिलं, माझी आई माझ्याच शाळेत शिक्षिका, अजूनही ती आहे, ती अजूनही तिथे सर्व्हिस करते. सो ते असं एक असतं ना. आणि माझी आई खूप स्ट्रिक्ट, म्हणजे एकतर सायन्स मॅथ्सची टीचर आणि खूप तिचा दरारा म्हणजे अरे बापरे, म्हणजे मला कधीच नव्हती ती शिकवायला. कारण ते असतं एक काहीतरी पॉलिसी की म्हणजे त्या शिक्षकाचा मुलगा जर असेल तर त्याला मोस्टली वर्ग शिक्षक किंवा विषय शिक्षक म्हणून पण ठेवत नाही. सो त्यामुळे कधीच नव्हती. पण मी एकदा दोनदा असं लकीली बघितलं होतं, ऑफ तासाला आली होती आणि म्हणजे अरे बापरे, म्हणजे मला घरातली आई आणि शाळेतल्या बाई असा एक दोन वेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत त्या, असं एक आईची रूपं बघायला मिळाली. आणि सो ते त्यामुळे मी असं थोडा नाही, मी बराच हुशार होतो. मी 10वी पर्यंत लिटरली असा यायचो वर्गात, तरी पहिल्या 5 असायचो डेफिनेटली. त्यामुळे असे टक्के वगैरे पण चांगले होते. पण मला ते एक अशी घुमघुमी होती आतून की मला सगळं करायचं आणि मी सगळं करायचो. म्हणजे आय एम ग्लॅड की घरच्यांनी पण कधी तितका असा काय म्हणतात अडथळा नाही येऊ दिला. म्हणजे अभ्यासाच्या वेळेस अभ्यास ठीक आहे, पण बाकी सगळ्या म्हणजे मी ट्रेकिंग पण करायचो, कारण मी तेव्हा शाखेमध्ये वगैरे पण जायचो. सो बऱ्याच गोष्टी अशा होत्या की मला जनरलच बाहेर लोकांशी बोलणं, म्हणजे मला माणसांमध्ये राहायला आवडायचं आणि मला सगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला आवडायचं. पण मला हे कळत नव्हतं तेव्हा की मला हेच करायचं, कारण त्यामुळे मी सगळंच करायचं, त्यामुळे मला सगळंच आवडायचं. पण मग 10वी नंतर असं झालं की 10वी पर्यंत येईपर्यंत मला कळलं होतं की अरे इथे जरा जास्त आपली ग्रोथ होती किंवा मला हे जास्त आवडतंय. आणि मग आमच्या ऍक्च्युली सरांमुळे खूप मी घडलो. मी जे म्हणलं की रवींद्र सातपुते सर, त्यांनी आम्हाला 9वी-10वीतच जशा मुंबईत INT किंवा सवाई एकांकिका स्पर्धा होतात, तशा आमच्या पुण्यामध्ये जास्त फिरोदिया आणि पुरुषोत्तम या जास्त मानाच्या स्पर्धा समजल्या जातात. त्यामुळे त्या स्पर्धांना आम्हाला तेव्हाच घेऊन जायचं. ते स्वतः तिकीट काढायचे शाळेत असताना 9वी-10वीत असते. कारण आमचं शाळेचं नाटक पण म्हणजे आमचा असा इतिहास आहे की आम्ही सलग कितीतरी वर्ष करंडक सोडलाच नाही. फक्त म्हणजे आमच्या शाळेची एंट्री असली की
संपला विषय, म्हणजे आम्हालाच करंट काय हे फिक्स होतं. आणि सर ऍक्च्युली पंडित सत्यदेव दुबेंचे खूप चांगले वर्कशॉप्स आणि असं करून त्यांनी खूप त्यांच्या लेवलवर खूप शिकले होते ते नाटकाच्या बाबतीत, आणि ते स्वतः हिंदी आणि मराठीचे शिक्षक होते. त्यामुळे त्यांनी खूप जास्त असं बाहेरून पण नाटक आणि सगळं, म्हणजे शाळेत पोरांचं नाटक बसवायचं असं म्हणून त्यांनी कधी ते नाटक या विषयाला घेतलं नाही. खूप सिरियसली आम्ही अगदी 5वी शाळेनंतर 2-2.5 तास 3 तास कधी कधी थांबून, सो आम्ही 5ला शाळा सुटायची, आम्ही 8:30-9ला घरी जायचो, आणि पालकही सपोर्टिव्ह होते. लहान असल्यापासूनच. सो ही मी गोष्ट सांगतोय 2006 ते 2012च्या दरम्यानची, म्हणजे तेव्हा इतकं ते रिगरसली खूप जेन्युनली करायचे सर. सो त्यांच्यामुळे ते आमच्यात अचानक आलं की नाही हे असंच असतं, म्हणजे हाच वे आहे एखाद्या आर्ट फॉर्मला टॅकल करण्याचा, की त्याच्याबद्दलचा अप्रोच असा असला पाहिजे. आणि मग त्यामुळे त्यांनी आम्हाला असंच तेव्हा ते स्वतः पैसे भरून सगळ्या मुलांना घेऊन जायचे, आणि त्या स्पर्धांमध्ये आम्ही बघायला जायचो. सो तेव्हा त्यामुळे ते एक विजन क्रिएट झालं होतं की अरे मला हे करायचं आयुष्यात, किंवा हे करणं म्हणजे खूप भारी आहे, हे किती बाप परफॉर्म करतात, असं एक फिलिंग होतं तेव्हाचं. आणि मग तेव्हाच ठरलं होतं की कदाचित आपल्याला पुरुषोत्तम फिरोद्या करायला आवडेल. करिअर होईल का नाही मला माहित नव्हतं, पण मला करायचं तर डेफिनेटली होतं की असं परफॉर्म एकदा करायचं की कोणीतरी बघून म्हणलं पाहिजे अरे केवढं छान करतात. आणि मग ते तसं डेव्हलप झालं. अनफॉर्च्युनेटली मी ज्युनियर कॉलेजमध्ये होतो माझ्याच कॉलेजच्या, आणि तेव्हा आमचं कॉलेज पार्टिसिपेट करत नव्हतं अशा स्पर्धांमध्ये, कारण नवीन होतं कॉलेज. सो त्यामुळे पहिली 2 वर्ष माझी अशी खूप याच्यात गेली की अरे यार मला करायचं आणि मला करता येत नाही. सो ते एक काय म्हणतात ते आग असते ना आपल्यातली की अरे यार मला आपण वाट बघत असतो ना एखाद्या गोष्टीची की मला हे करायचं, मिस करतोय कुठे. आय वॉज मिसिंग इट बॅडली. आणि मग एका पॉइंटला असं झालं की 12वी नंतर मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली, आणि मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलो. आणि मी म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजचं कशी असते प्रोसेस तेव्हा अशी होती की तुम्हाला कॅप राऊंड वगैरे होतात आणि ऍडमिशन मिळते, आणि ऍडमिशन मिळाल्यानंतर तुम्ही 1 महिन्यांनी कॉलेज सुरू होतं, तोपर्यंत तुमच्या मॅनेजमेंट कोटा वगैरे बरंच ते प्रोसेस असते मध्ये. सो ज्या दिवशी आम्हाला कॉलेजमध्ये सर्टिफिकेट किंवा ते कॅप लेटर मिळालं आणि आयडी कार्ड मिळालं, त्या दिवशी कॉलेज सुरू नसताना, म्हणजे लेक्चर्स वगैरे काहीही सुरू नसताना, आमचं काही ऑफिशियली इनॉग्रेशन वगैरे काही झालेलं नसताना, मी त्या संध्याकाळी बाबांना म्हटलं की तुम्ही आता घरी जा, मी आर्ट सर्कल मध्ये जातो. आणि मी आर्ट सर्कल मधलं, कारण माझ्याच स्कूलचा एक सिनियर तिथे होता, तो त्या वर्षी डिरेक्टर होता आर्ट सर्कलचा. त्याला डिरेक्टली फोन केला होता, मला माहिती होतं की या कॉलेजमध्ये तो आहे. मी त्याला फोन केला होता की मी आलोय, माझं ऍडमिशन जस्ट झालंय, मला आय कार्ड मिळालंय, मी येतोय. तर तो म्हणलं ये. आणि मी त्या दिवशी संध्याकाळी 5 ते रात्री 9-10 असा कॉलेजमध्ये होतो, आणि बाबांना म्हणलं तुम्ही जा, मी येतो घरी. सो म्हणजे ती काय म्हणतात ती 2 वर्षाची वाट बघितली आतुरतेने फायनली. सो ते खूप होतं. आणि मग तिकडनं कॉलेज मधला तो सगळा पुरुषोत्तम फिरोदिया, आणि मग बरेच विनोदोत्तम करंडक, आणि नंतर राजा परांजपे, रंगसंगीत, असे बरेच अजून काही पुण्यात बऱ्याच स्पर्धात, मुंबईतल्या बऱ्याच स्पर्धा मी केल्या. सो ते करत करत मग असं झालं की कॉन्फिडन्स येत गेला, आणि कॉलेजमध्ये आपलं पण करून बघायचं असतं, आणि सिनियर्स आपल्याला असतात मदतीला, सो त्यांच्याकडनं शिकणं. सो या गोष्टींमध्ये मी ऍक्च्युली खरं सांगायचं तर इंजिनिअरिंग तसं म्हणायला तर खरंच केलं नाही, कारण की मला जे 2 त्याच्याकडेच येणार होते. जर कॉलेजमध्ये असताना हे इतकं सगळं केलं तर व्हॉट अबाउट इंजिनिअरिंग. नाही, मी अत्यंत वाईट इंजिनियर आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे मी कसा पास झालोय हे मला माहितीये. बट मग इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना असं नाही का वाटलं की नको इंजिनिअरिंग घ्यायला किंवा का? खरं सांगू का, म्हणजे मी आयुष्यभर असा डिलेमा मध्ये असणारा माणूस आहे, म्हणजे माझा स्वभाव आहे मे बी तो, आय डोंट नो. कारण अगेन मी त्याचं जर विश्लेषण करायचं झालं तर ते असं पण मला एक लक्षात आलंय की संभाऊ अगेन माझा स्वभावच असा आहे की मला सगळंच करायला आवडतं, मला हे पण, म्हणजे मला असं मिस नाही करायचंय काही. बट स्टील इंजिनिअरिंग म्हणजे थोडीशी रिस्क होती, आवडली का? ऍक्च्युली रिस्क घ्यायला आवडलीपेक्षा मी खूप अभ्यासात होतो बेटर, म्हणजे त्यामुळे असं होतं की कारण माझी ताई सीओईपी मध्ये होती. सीओईपी पण खूपच मोठं आणि खूप नावाजलेलं महाराष्ट्रातलं कॉलेज आहे. सो त्या कॉलेजसाठी मी ऍक्च्युली ट्राय करत होतो, पण ते संभाव नाही मिळालं कारण मी फार अभ्यास नव्हता केला 12वीत, आणि तेच मला असं वाटत होतं की मला करायला मिळत नाही, आणि त्याच्यामुळे अभ्यासाकडे थोडं दुर्लक्ष झालं होतं. पण सीओईपीतनं ती करत होती, आणि तिथे बरेच चांगले तिच्या वेळेस वैभव तत्ववादी होता तिथे. सो ती डान्स हेड होती माझी ताई, आणि तेव्हा वैभव तत्ववादी तिथे त्यांचं लीड ऍक्टर होता. सो मी त्यांच्या प्रॅक्टिसेस खूप अशा बघितल्यात, त्यांच्या प्रॅक्टिस हॉलमध्ये जाऊन मी तिथे बघितल्यात की अरे हे कसं करतात. सो माझ्यासाठी असं होतं की हा इंजिनिअरिंग करता करता हे करता येतं, असा एक माझा ढोबळ माइंडसेट झाला होता की अच्छा ओके ये तो कर लेंगे. आणि खरं तर मी ऍक्च्युली करू शकलो असतो, पण मी खूपच जास्त झोकून दिलं. म्हणजे कधी कधी असं म्हणतात ना
की खूप प्रवाहात वाहून जाणं किंवा कुठे थांबायचंय थोडं कळलं पाहिजे. माहिती तर असलं कदाचित पाहिजे. त्या वयात ते गोष्टी कळत नाहीत आपल्याला, जोपर्यंत आपल्याला पण ठेच मग लागत नाही. या सगळ्यांमध्ये आईच्या आणि बाबांच्या काय प्रतिक्रिया होत्या की तेव्हा असं झालं नाही का की अरे तन्मय तू जास्त इकडे वळतोयस, आपला ट्रॅक थोडासा इकडे पण आहे, तर असं नाही का झालं? हे खूप झालं. म्हणजे ज्या दिवशी बाबांना मी म्हणलं की आता तुम्ही घरी जा आणि मी आर्ट सर्कल मध्ये थांबतो, त्याच वेळेला समजलं होतं त्या दिवशी त्यांना आलं होतं लक्षात की आता काय मुलगा आपल्या हातात राहत नाही. आणि पण ते तसंच झालं थोडं. म्हणजे दे वर बिट डिसअपॉइंटेड की त्यांचं असं हेच म्हणणं होतं की कॅलिबर आहे, म्हणजे असं पण नाही की तू अगदीच माठ आहेस किंवा अगदीच खूप रट्टा मारून तुला अभ्यास करावा लागतो. मी जेन्युअनली एकपाठी होतो आणि जसं पटकन लक्षात राहायचं मला गोष्टी. आणि माझा काय म्हणतात तो स्मार्ट वर्क जास्त होतं. म्हणजे मी कधीच असं हार्डवर्क मी खूप लिहित बसलोय, शक्यच नाही. मला जमायचंच नाही. मी म्हणलं स्मार्ट, मी प्रचंड स्मार्ट होतो. मला माहित होतं की शॉर्टकट कसा घ्यायचा आणि हाऊ टू डू इट व्हेरी शॉर्टली और करेक्टली. सो ते त्याच्यामुळे त्यांचं तेच होतं की त्यांना हे वाटायचं की अरे तू म्हणजे करू शकतोस पण करत नाहीयेस, बाकी काही नाही. त्यांचं असं म्हणणं नव्हतं की मी काय युनिव्हर्सिटीत गोल्ड मेडलिस्ट व्हायला पाहिजे अशी काही त्यांची फार अपेक्षा नव्हती. पण तीही होऊ शकलो असतो असं त्यांचं एक होतं की कॅलिबर आहे पण तू करत नाहीयेस. पण समाव ठीक आहे. म्हणजे मला असं वाटतं की जो होता वो अच्छे के लिए होता, अशा अप्रोचनी मी नंतर त्याकडे बघायला लागलो. कारण मी म्हणलं तसं मी म्हणजे हे काय फार पब्लिकली आणि अभिमानाने सांगावं असं नाहीये, पण मी 4 वर्षाचं इंजिनिअरिंग 6 वर्षात केलंय. सो मी वायडी पण होतो. सो त्यांच्यासाठी ती खूप अशी शॉकिंग गोष्ट होती की 10वी पर्यंत पहिल्या 5 येणारा मुलगा आणि आता काय आहे. आणि मग ते कसं होतं, आपण जेव्हा मिडल क्लास फॅमिली मधनं बिलॉंग करणारी मुलं असतो त्यांच्या घरातल्यांना शिक्षण किंवा ओव्हरऑलच बाहेरचे काय म्हणतील, लोक काय म्हणतील याचा एक खूप जास्त, कारण त्यांनी खूप कष्टाने कमवलेलं सगळं असतं. त्यांना त्या गोष्टीची व्हॅल्यू कळालेली असते. म्हणजे आज मला विचाराल तर मलाही तेच वाटतं जे त्यांना त्या काळात वाटत होतं. पण ते कळायला, मी मगाशी म्हटलं तसंच की ठेच लागल्याशिवाय ते स्वतः कळत नाही. सो तेव्हाच त्यांचा जो काही एक म्हणण्याची, पोटतिडकीनं म्हणण्याची जी एक काय म्हणता येईल सांगत असतात ते खरं तर. आणि आपणही तेवढेच व्याकुळतेने किंवा जीवाच्या आकांताने त्यांना सांगायचं पण मला हे नाही करायचं. ते समजून थोडंसं घेणं आणि सगळं खूप विचित्र असतं. ते टीन एज आणि पॅरेंटिंग खूप अवघड आहे. मला इव्हेंच्युअली कळालंय की ते खूप अवघड होतं. पण सांगायचा मुद्दा असा की त्यांना ते खूप वाटत होतं की असं नाही करायला पाहिजे. आणि त्यांच्यासाठी ती खूप गोष्ट थोडीशी अशी होती की अरे, आणि आमच्या सगळ्या घरात सगळेजण इंजिनियर किंवा डॉक्टर. सो मग, आणि माझ्या सगळ्या मावशी, सगळ्या आत्या, सगळ्या माम्या, सगळ्या काकू सगळ्या शिक्षिका आहेत. सो एक असं घरात एक शैक्षणिक वातावरण असल्यामुळे, आणि आपल्यासारखी मुलं जेव्हा असं काहीतरी वेगळं करतात त्यावेळेला मग थोडासा धक्का बसतो. माझ्या आई वडिलांना तर लिटरली असं वाटत होतं की मी शिक्षिका बनावं. म्हणजे त्यांनी माझ्या आजोबांचं खूप मोठं स्वप्न आहे की त्यांना अजूनही असं वाटतं की मी टीचर वगैरे बनावं किंवा मी काश म्हणजे असं मी शिक्षक असते. तर त्यांना असं वाटतं, कारण आत्या टीचर, मामा टीचर, सगळे असे वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून आले, सगळे इंजिनियर, कोणी डॉक्टर, कोणी USA ला आहे तर इंजिनिअरिंग करतायत. आणि असं छान 11वी 12वी BSc वगैरे केलं आणि नंतर मग शेवटी जे करायचं तेच केलं, मास मीडिया. सो मला ही गोष्ट मी खूप छान रिलेट करू शकते तुझ्यासोबत की म्हणजे पण त्याच फॅमिलीमध्ये सगळ्यांच्या असं होतं ना की बापरे, ह्याने काहीतरी वेगळंच केलंय. खूप डिसअपॉइंटिंग नजरा असतात. आणि त्या मी पण, आणि मला ते आता असं वाटतं की यार इट्स ऑल फेअर. म्हणजे ते त्यांच्या बाजूनी बरोबर होते आणि मी माझ्या बाजूनी कदाचित बरोबर होतो म्हणून कदाचित आज आचार्य 90 FM मध्ये आलोय. अदरवाईज तू स्वतःला प्रूव्ह करून दाखवलंस की बघा, मी जरी इंजिनिअरिंगला 2 वर्ष एक्स्ट्रा घेतली असली तरी मला जे करायचं होतं ते मी कुठेतरी करतोय, मी ते अचीव्ह केलेलं आहे. आणि ऑफकोर्स जेव्हा त्यांनी तुला असं प्रत्येक घराघरात पोहोचलेलं पाहिलं, ऑफकोर्स त्यावेळेला दे फील प्राऊड. आणि म्हणजे जरी त्यांनी बोलून दाखवलं नसलं किंवा बोलून दाखवलंय, पण म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी ते नाही बोलून दाखवलं तर माझे पाय अजून जास्त घट्ट जमिनीवर राहतील. आणि आय फील सो की, आणि ते आहे वातावरण माझ्या घरात की कुठलीही गोष्ट जी आपण करतोय किंवा कमवतोय ती गोष्ट केलीच पाहिजे अशा अप्रोचनीच ती करावी. मी काहीतरी केलंय, आविर्भावात गेलो तर मग त्याचं महत्व कमी होतं आणि म्हणजे आपणच आपल्या नजरेत कदाचित पडू. बरोबर.
म्हणजे एकंदरीत काय की कितीही मोठे व्हा तुम्हाला जमिनीवर यायचंय. परफेक्ट, ऍब्सोल्युटली. म्हणजे एक किस्सा आहे, खूप चांगल्या सरांनी मला ते सांगितलं होतं की आता म्हणजे आफ्टर दिस, म्हणजे मी पुढे सांगेनच, पण संगीत सरांनी मला सांगितलं की आता सिरियल मिळाली आहे, आता जमिनी खालून 5 फूट चालायला शिक. सो हा माझ्यासाठी खूप छान सल्ला होता. आणि कारण बरेच असे कलाकार घडून गेलेत, कारण सगळ्यांना माहिती आहे की इंडस्ट्री कशी आहे. जी इंडस्ट्री आज तुम्हाला तुमचं कौतुक करते तीच इंडस्ट्री नंतर तुमच्याकडे बघणारही नाही. अशा बरेच किस्से आणि बरेच इन्सिडेंट आपण जवळून बघितलेले आहेत. त्यामुळे जे हे वाक्य होतं ते अगदीच पटण्यासारखं आहे. आणि नॉट ओनली जस्ट इंडस्ट्री, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये हे वाक्य आपल्याला कुठेतरी लागू पडतं. तर श्रोते हो, आज आपल्यासोबत तन्मय जोडला गेलेला आहे आणि खूप छान वाटतंय. म्हणजे आजवर जोपर्यंत आपण त्याला स्क्रीनमध्ये बघतो तेव्हा मला वेगळाच एक निशाण दिसत होता. बट आज छान तन्मयशी गप्पा मारायला इथे मिळत आहेत. आणि त्याचं आतापर्यंतच आपण कॉलेज लाईफ आणि स्कूल लाईफ तर ऐकली, फॅमिलीबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकल्या, पण आता इथून पुढे एकंदरीतच त्याची जी काही एंट्री झाली आहे या सगळ्या क्षेत्रांमध्ये, याविषयी बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा गाण्यांचा ब्रेक. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि तन्मयशी आपण आतापर्यंत कॉलेज आणि स्कूल लाईफ एकंदरीत या सगळ्यांविषयी गप्पा मारल्या. पण आता जाणून घेऊयात की मग त्याने बाहेरचे प्रोजेक्ट्सला कशी सुरुवात केली. सो प्रोजेक्ट जर ॲज सच म्हणायला गेले तर सगळ्यात पहिला प्रोजेक्ट कोणता आणि कसा होता? माझं कॉलेज, मी म्हणलं तसं ते करत करत मी पुरुषोत्तम फिरोद्या केलं. आणि मग एका पॉइंटला असं वाटलं की आता म्हणजे मला ती सिच्युएशन अशी वाटली की आता आपण इथनं बाहेर पडलं पाहिजे. कारण खूप वर्ष आपण कॉलेजमध्येच काम करतोय आणि त्यानंतर तिथल्या म्हणजे एक लिमिटेड सर्कल असतं. प्रत्येक कुठल्याही कलाकृतीचं किंवा कुठल्याही ग्रुपचं एक लिमिटेड सर्कल असतं. त्या सर्कलमधनं बाहेर पडून आता काहीतरी केलं पाहिजे. आणि असं वाटत असताना राज्यनाट्य स्पर्धा जी महाराष्ट्रभर होते, मग माझं असं आलं की राज्यनाट्य स्पर्धा आपण करूयात. आणि नेमकं असं डोक्यात असतानाच मला एका ग्रुपकडनं विचारलं गेलं की तू बसवशील का. सो मी तेव्हा, कारण मी कॉलेजमध्ये असताना ऍक्टिंग आणि डिरेक्शन असं दोन्ही करायचो. आणि म्हणजे मला असं वाटायचं की माझ्यात डिरेक्शनचा पर्स्पेक्टिव्ह आपसुकच सरांकडे, म्हणजे माझ्या गुरूंकडे बघून हळूहळू आला होता. आणि म्हणजे मी असं समजतो की अभिनय कदाचित शिकवून किंवा कदाचित थोडंसं ट्रेनिंग किंवा व्हॉइस मॉड्युलेशन, 1-2 गोष्टी आहेत की ज्याच्यावर स्वतःचं काम करत करत आपण कदाचित शिकू शकतो. अर्थात त्याला एक इनबिल्ट काय म्हणतात टॅलेंट, स्किल असेल तर ती गोष्ट एन्हान्स होते, पण ती शिकू शकत नाही अशातला भाग नाही. पण डिरेक्शन ही अशी गोष्ट आहे की ती दृष्टी तुम्हाला मिळणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय किंवा ती पण अगेन कोणाकडनं तरी मिळते किंवा मग तुमच्याकडे ती उपजत येते, या 2 पैकी काहीतरी होतं. तर ते मला तसं वाटलं की माझ्या बाबतीत असं झालं की अभिनयापेक्षा सुद्धा मला डिरेक्शन जास्त तेव्हा म्हणजे त्या क्रिएशनचा एक आनंद जो असतो, निर्मितीचा आनंद, तो जास्त मला किक देणारा होता आणि मी ते एन्जॉय करत होतो खूप. सो मी राज्यनाट्य ते डिरेक्ट करायला घेतलं आणि पुण्यातनं ते दुसरं आलं त्या वर्षी. आणि मग ते फायनलला गेलं. आणि त्या वर्षी आम्हाला डिरेक्शनला मला दुसरं बहुतेक पारितोषिक होतं आणि लीड ऍक्टरला रौप्य पदक होतं वगैरे. सो तो माझ्यासाठी असा पुश होता, कारण त्याच्या आधी बरंच पुलाखालनं पाणी वाहून गेलं होतं. म्हणजे माझं इंजिनिअरिंग मी जरा स्ट्रगल करत होतो तिथे पास व्हायला. आणि माझं हे पण चाललं होतं की मी इव्हेंच्युअली काहीतरी करायला घेईन असं माझ्या डोक्यात होतं. कारण नाटक एक सस्टेनेबल ज्यातनं इन्कम मिळेल अशा फील्डमध्ये येणं, म्हणजे मी असं म्हणत नाही अजिबात की नाटकात पैसे नाहीयेत, पण खूप ग्राउंड लेवलवर पैसे नाहीयेत. म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि खूप सुरुवात आपण जिथून करतोय त्या सुरुवातीला प्रायोगिक नाटकांमध्ये तर आपली प्रोडक्शनच आपल्याला रन करण्यासाठी पैसे मिळवणं आणि ते रिकव्हर करणं याच्यासाठीच मारामार होते. म्हणजे कुठल्याही प्रायोगिक नाटकाचे स्पर्धेचे प्रयोग, म्हणजे जर ते कॉलेज असेल तर कॉलेज फंडिंग येतं, किंवा मग संस्था असेल तर मग ते संस्थेच्या आधीच्या कुठल्या पैशांमधून ते रन करायचं आणि मग नंतर त्याचे 1-3-4 प्रयोग करायचे आपले
आणि तिकीट विक्री लावून आणि मग ते रिकव्हर करायचे. म्हणजे ह्याच्या उपर ते घडत नाही, नाही कारण घडत. की बरोबर. आपल्या इथे खूप विचित्र त्याची एक सिस्टीम आहे आणि ती होपफुली येत्या काळात काहीतरी अशी सिस्टीम डेव्हलप होईल की ज्यांनी प्रायोगिक नाटकांना पण एक छान व्यासपीठ मिळून त्यांना पैसे कमवता येतील किंवा त्यातल्या प्रत्येक आर्टिस्टला काही ना काहीतरी फुल ना फुलाची बरोबर. पाकळी मिळेल. ती कदाचित तेव्हा नाही मिळत. त्यामुळे तेव्हा एकमेव मोटिवेशन असतं की मला शिकायचंय, बरोबर. मला प्रूव्ह करायचंय स्वतःला, आणि त्या सगळ्या ओढीपोटी सगळेजण करत असतो आपण जीवाच्या आकांताने. तर तसंच मी पण प्रायोगिक नाटकांमधनं मग ते कॉलेज असू देत किंवा ही बाहेरची स्पर्धांमधल्या काही गोष्टी असू देत, इथे ते सगळं करत होतो. आणि व्यावसायिक नाटकांमधनं जसा पैसा मिळतो तसा तो मिळणार का, हा एक मुद्दा होता. म्हणजे फक्त नाटक करत राहिलो तर एकतर व्यावसायिक नाटकात गेलो पाहिजे, त्यात प्लस आपण एकतर खूप मोठ्या लेवलवर गेलो पाहिजे किंवा कोणीतरी उत्तम नट असू, बरोबर. म्हणजे इन टर्म्स ऑफ फेस ऑल्सो. फेस म्हणजे जोपर्यंत तुम्ही तुमचा चेहरा लोक तुम्हाला ओळखू ओळखू लागत लागत नाही नाही तोपर्यंत व्यावसायिक हा. नाटकात एंट्री मिळणं नाही, पण अवघड आहे. बरोबर. आणि सगळंच ते त्याचं एक वेगळं कमर्शियल सर्किट आहे. सो तो एक बॅरियर होता. सो मी असा विचार करत होतो त्या काळात की मला डिरेक्शन पण आवडतंय, अभिनय तर करतच, हा. पहिली काय म्हणतात आवडती गोष्ट होती की त्यांनी तर उभे Reality मध्ये राहिलं पण अभिनय मला म्हणजे ऑफकोर्स प्रत्येकालाच असं वाटत असतं लहानपणी की अरे मला सुपरस्टार किंवा मला कोणीतरी भारी व्हायचंय, पण इव्हेंच्युअली कळत जातं की नाही आपल्याला ऍक्च्युअली काय काय आवडतं. सो या म्हणजे अभिनय म्हणजे नाट्य किंवा सिने क्षेत्रातलं मला अभिनय सगळ्यात जास्त आवडायचाच, पण मला एन्जॉय मी डिरेक्शन करत होतो. आणि त्या पॉइंटला मला असं वाटलं की मी कदाचित कॅमेरा शिकला पाहिजे असं मला जेन्युइनली वाटलं. आणि मग मी FTI सिनेमॅटोग्राफी, सो मी FTI मधनं एक्झाम देऊयात का आणि मग FTI मध्ये जाऊयात का असं चाललं होतं. आणि हे सगळं त्या YD इयर्स मध्ये शेवटच्या 2 वर्षांच्या चाललं होतं की मग पुढे काय. आणि मग तेव्हा माझे सर आणि माझे बाबा खूप असे एकमेकांशी, म्हणजे माझे HOD इंजिनिअरिंगचे, की ते माझे बाबा त्यांना म्हणत होते की तुम्ही त्याला पार्टिसिपेटच करू देऊ नका, आणि आमच्या कल्चरल हेड म्हणत होते की त्याच्याशिवाय शक्यच नाही. सो असं खूप काहीतरी द्विधा चालली होती. आणि त्या ह्याच्यात असं झालं की मी नेमकं FTI ला ऍप्लिकेशन टाकून ठेवलं होतं. सो तेव्हा तिथे पण मी अख्ख्या भारतातनं जी 10 लोक सिलेक्ट होतात त्यात मी शॉर्टलिस्ट झालो होतो. आणि त्या पॉइंटला मग ते एक दिस असा एक प्रश्न निर्माण झाला होता. पण मग तेव्हा असं ठरवलं की आधी हे म्हणजे माझे सरच म्हणले होते की तुला आधी इथनं ग्रॅज्युएशन केल्याशिवाय तिथे जाताच येणार नाही, त्यामुळे तू हे कम्प्लीट कर, आम्ही तुला पाहिजे ती मदत करू, पण तू जेन्युइनली खरंच फोकस करून आता फक्त हे इथलं पास आउट कसं होता येईल हे बघ, आणि मग तू पुढचं करू शकतो. आणि मग त्या परत FTIच्या प्रिपरेशनच्या काळात मी हे नाटक बसवलं. ते मग रन झालं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला, पारितोषिकं मिळाली. मग मला एक जरा इनबिल्ट एक कॉन्फिडन्स आला, कारण तोपर्यंत मी बघत आलो होतो की या नाट्य सर्कल मधलं जे काही एक कॉम्पिटिटिव्ह नेचर आहे त्याच्यातनं तेव्हा कोणी ना कोणीतरी करंडक मिळतं, कोणी ना कोणीतरी बेस्ट ऍक्टर डिरेक्टर मिळवतं, पण पुढे त्यांचं काहीच होत नाही. बरोबर. खूप अनफॉर्च्युनेटली खूप प्रायोगिक नाटकांवर किंवा अशा खूप अशा गोष्टी आहेत ज्या तिथल्या पुरत्याच आणि त्या पुरस्कारापुरत्याच मर्यादित, म्हणजे त्यांची अजूनही चर्चा होते. म्हणजे त्या काळातलं त्या वर्षीचं ते नाटक, अरे काय बाप नाटक होतं ते, काय केलं होतं त्यांनी, कसला सेट होता, काय थीम होती, हे सगळं चर्चा होते. पण त्याचं पुढे काही कन्वर्ट अनफॉर्च्युनेटली टॅलेंटेड काही लोक असून त्यांना मिळत नाही, किंवा मग त्यांना संधी मिळत नाही, किंवा मग ती फक्त त्यांची ती क्रिएटिव्हिटी तिथेच मर्यादित होऊन जाते आणि मग पुढे त्यांना त्याचं काहीच करता येत नाही. काहीतरी याच्यातलं होतं. आणि खूप कमी लोक अशी जनरेट करू शकतात की तिथून त्या सर्कल मधनं पुढे एक माइलस्टोन गाठण्यासाठी ते थोडेसे असफल होतात असं मला जाणवलं. तसं मला ते खूप वाटत होतं की आपण या सगळ्यात नको अडकायला, कारण तोवर मला कळलं होतं की मी इंजिनियर फार चांगलं नाहीये, मला IT मध्ये जॉब करायचा नाहीये. सो माझे काय प्रेफरन्सेस आहेत की मला याच क्षेत्रात काम करायचंय आणि पैसे कमवायचे अर्थात. कारण की मला हे पण कळत होतं की मी एक सर्टन लिव्हिंग एक्सपेक्ट करतोय, जे माझ्या पॅरेंट्सनी मला दिलंय, तर मला ऑफकोर्स त्याच्यावर जाऊन मला त्यांना काही देता येईल का, आणि माझ्या स्वतःसाठी पण काही क्रिएट करता येईल का, या विचारांचा मी होतो. त्यामुळे मला असं वाटलं की याच्यातनं पैसेही मिळाले पाहिजेत. म्हणजे असं फकीर सारखं बॅग उचलून गेलो मुंबईला, तर ते मला इमॅजिन होत नव्हतं तितकं. मला प्रॅक्टिकल राहून काय वे आउट काढता येईल हे बघायचं होतं. आणि मग त्या केसमध्ये मी कॅमेरा पण शिकलो. आणि मग मी त्या दरम्यान माझे बाबा एक्सपायर झाले. सो म्हणजे तो खूप असा काळ होता की
कुठलीच गोष्ट सॉर्ट आउट होत नव्हती. ना धड माझं करिअर चे डिसिजन्स मला घेताना त्याच्यात ही गोष्ट डिफिकल्टीज येत होत्या. त्यात घरून अशी गोष्ट झाल्यामुळे त्याचं एक नाही म्हणलं तरी एक रिस्पॉन्सिबिलिटी टाइप्स एक मुलावर जसं येतं तसं ते कुठल्याही मुलावर येतं. आणि तर ते एक थोडंसं फिलिंग होतं. असं खूप मिक्सचर ऑफ इमोशन्स मधनं मी जात होतो. आणि तेव्हा खरं तर म्हणजे दॅट वॉज द टफेस्ट टाइम अंटिल नाऊ, की मला त्या फेज मधनं आय एम ग्लॅड की मी त्या फेज मधून खूप पॉझिटिव्हली माझ्या आजूबाजूची लोक, माझी आई, माझी बहीण आणि असंख्य म्हणजे मी मित्रांमुळेच किंवा मित्रांमध्येच असल्यामुळे मला त्या सगळ्यांच्या पॉझिटिव्हिटीचा इतका फायदा झाला की मी कुठेच ट्रॅक सोडून वेगळे विचार करायला नाही गेलो. मी खूप अजून फोकस्ड झालो. मला असं वाटलं की आता हाच टाइम आहे की जिथे मी प्रूव्ह करू शकतो. मी इथून म्हणजे एक असा डिफिकल्ट पॉईंट असतो ना की तिथून आपण ठरवू शकतो की इथून खाली जायचं का वर जायचं, टर्निंग पॉईंट म्हणतो. सो तो माझ्यासाठी कदाचित होता आणि तोच आहे. आणि मग तेव्हा मी ठरवलं की आपण पैसे कमवणं आणि या बाबतीत मी जे हे म्हणत होतो की हे सगळं तिथून आलं होतं की नाही, मला कळत होतं की मी काही वर्षानंतर घरच्यांवर डिपेंडंट राहणं किंवा ते एक वय पण असतं की जेव्हा कळायला लागतं की आता आपण डिपेंडंट झालो पाहिजे, इंडिपेंडंट झालो पाहिजे. सो या सगळ्या गोष्टी कळाल्या. आणि मग मी डीओपी म्हणून पुण्यात काही कामं केली. मग मी कॅमेरा करायला लागलो आणि डिरेक्शन पण करायला लागलो सायमल्टेनियसली. तेव्हा कॅमेरा, डिरेक्शन आणि ॲज वेल ऍक्टिंग, सो या तीनही गोष्टी ते झालं. आणि मी म्हणलं तसंच परत मला ते करायला पण आवडत होतं कारण मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे मला ते टेक्निकॅलिटीज खूप मजा यायची. आणि त्याच्यात मला कळायचं की आय एम बेटर विथ टेक्निक्स आणि त्याच्यामुळे मला दुसऱ्यांपेक्षा थोडंसं जास्त कळतंय आणि मग तो एक कॉन्फिडन्स पण यायचा. सो त्यामुळे ते करत गेलो आणि त्याच्यामुळे बिहाइंड द कॅमेरा पण काय वर्क होतं हे पण खूप छान कळलं. आणि मग ते 2 वर्ष करत करत मी जॉब पण केला एका ठिकाणी. सो तो जॉब करत करत हे करायचो. सो त्या काळात मी खूप असा काय म्हणतात त्रस्त होतो कारण की पैसे कमवण्यासाठी जॉब करत होतो जो अत्यंत वेगळ्या धाटणीचा होता. कलेशी काहीच संबंध नव्हता त्याचा. आणि आफ्टर 6 मी 6 ते रात्री 12-1 पर्यंत माझी आवडीची गोष्ट करायचो. सो मला त्या दिवसात सस्टेन होण्याचं मोटिवेशन जे होतं ते संध्याकाळच्या त्या 6 ते 12च्या स्लॉट मध्ये होतं. आणि आर्थिकदृष्ट्या सस्टेनेबिलिटी मला पहिल्या हाफमधली होती जॉब. सो असं ते जे सगळेच जण एकंदरीत दोन्ही गोष्टींचा ताळमेळ साधला. त्यामुळे ते करत होतो. आणि मग अचानक असं झालं की आणि हे करता करता नाटक आणि हे सगळं चालूच होतं. आणि मग इन बिटवीन मी हा सगळा काळ साधारण लॉकडाऊनच्या 6 महिने इकडे आणि तिकडे असा आहे. म्हणजे ते 2 वर्ष जी लॉकडाऊन मधली गेली. सो 2000 मिड 2019 ते 2021 पर्यंतच्या या सगळ्या काळ कोरोनाचा काळ जो होता 20-21 मधला जो. सो त्याच्यात हे सगळं ऑनलाईन शिकणं किंवा मग आधी कोर्स केला मी, मग शिकलो. मग तेव्हा सगळं नाटक सगळं बंद झालं होतं आणि अचानक सगळं डिजिटलायझेशन झालं होतं की लोक शॉर्ट फिल्म्स करायला लागली होती. आणि तेव्हा शॉर्ट फिल्म सर्किट खूप जास्त, वेब सिरीज म्हणजे बघणं तर होतच होतं कारण की त्याच्या जस्ट आधी लोकांनी क्रिएट करून ठेवलं होतं आणि लॉकडाऊन मध्ये ते पटपट सगळ्यांना बाहेर आलं त्यामुळे ते बघता आलं. सो ते कल्चर डेव्हलप होत होतं त्यामुळे सगळेजण शॉर्ट फिल्म्सकडे खूप वळले आणि मग ते मी पण केलं. सो त्या काळात मी मॉडेलिंगला पण इंट्रोड्यूस झालो. मग तेव्हा मला असं वाटायचं की मी एका माझ्या मैत्रिणीच्या ब्रँडसाठी म्हणून ती असंच म्हणली होती की ती माझ्या त्या राज्यनाट्याच्या याच्यात अभिनय पण करायची आणि तिनेच कॉस्ट्युम्सला पण आय गेस हेल्प केली होती. तर ती म्हणली होती की मी जनरल असा आमचा लोकल ब्रँड करते माझ्या मैत्रिणी बरोबर, क्लोदिंग ब्रँड. सो तर तुझे फोटो चांगले येतात तर तू करशील का. मी म्हणलं की अरे तू शुअर आहेस ना, कारण मी मॉडेल म्हणून काम नाही, मी असे जनरल कॅन्डिड फोटो छान येतात माझे. आणि युजली आपण ऍक्टिंग करतोय, आपण म्हणजे डिरेक्शनही शिकलोय, आपण सिनेमॅटोग्राफी केली, पण आता एक ऍज अ मॉडेल म्हणून उभं राहणं किंवा मॉडेलिंग करत असताना ते तसे फोटोज आणि या सगळ्या गोष्टी येणं, सो दॅट इज द व्हेरी डिफरंट पार्ट. सो मग ते कसं मॅनेज केलं किंवा ते कसं जुळवून नेलंय? खरं मी म्हणलं तेच असं ऍक्सिडेंटली सुरुवात झाली. म्हणजे ऍब्सोल्युटली काही डोक्यात नव्हतं की मॉडेलिंग, आणि मी अवेअर पण नव्हतो त्या फील्ड बरोबर, की मॉडेलिंगच्या त्या फील्ड बरोबर अजिबात अवेअर नव्हतं की त्या कसं असतं, त्याचं डायनामिक्स काय, कुठे ते म्हणजे काय काय लेवलवर मॉडेलिंग वर्क करतं. म्हणजे जसं अभिनय म्हणजे फक्त चित्रपटात होणारा अभिनय नसतो, मग तो स्ट्रीट प्ले पण असतो, प्रायोगिक नाटक असतात, व्यावसायिक असतात, वेब सिरीज आता नवीन आलंय, टीव्ही सिरियल झालं, म्हणजे इतक्या साऱ्या मीडियम्स मध्ये ऍक्टिंग हा एक पार्ट आहे.
सो मला असं आलं की मॉडेलिंग म्हणजे नक्की काय आणि कसं. मग ती सुरुवात तशी त्या मैत्रिणीच्या क्लोथिंग ब्रँडसाठी फोटोज काढण्यापासून झाली. आणि मग ते आमच्या पुण्यात तर म्हणजे लईच फेमस झाले. म्हणजे असं आलं की आता तन्याचे फोटोज लय मला असं जे छान वाटत होतं असे बटरफ्लाईज येत होते. पण म्हटलं की कुछ तो आहे म्हणजे एवढे जण. ऍट दॅट टाइम म्हणजे आता या 1-2 वर्षामध्ये खूप जास्त क्रेज झालाय मॉडेलिंगचा म्हणशील तर, किंवा आता या 1-2 वर्षामध्ये खूप जास्तच ब्युटी पेजंट किंवा फॅशन शोज आता होत आहेत. पण त्यावेळेला सुरुवात म्हणजे 20-21 मध्ये ह्याचा जास्त क्रेज होता. म्हणजे असं की एक नवीन वाटायचं की हा वाव तो मॉडेलिंग करतोय, तो खूप छान आहे, म्हणजे तो काहीतरी वेगळं करतोय. सो अशा फिलिंग्स होत्या. त्याच्या आधीचं मला एक पिरियड आठवतो जेव्हा मी 10वीत होतो 2012-13 साली. तेव्हा ना असं अचानक डीएसएलआरचा एक फॅड आला. तसं ज्याच्याकडे डीएसएलआर असेल त्याचे सगळे मित्र एक जाऊन कुठेतरी बाईक लावणार आणि घाणेरड्या पोजेस देऊन फोटो काढणार. आणि ते सगळं मला आठवतंय कॅननचं तो कॅप बोलतात ना, कॅमेऱ्याच्या पुढे असते कॅप. सो कॅप वगैरे हातात घेऊन फोटो काढ. अरे बापरे, म्हणजे मला ते इतकं मी आयुष्यात ते फॉर्च्युनेटली कधी केलं नाही. पण ते बघूनच असं क्रिंज वाटायचं की अरे हे काय हे असं नाही करा. म्हणजे ठीक आहे फोटोज खूप छान येतात ठीक आहे, पण म्हणजे काहीच्या काही एडिटिंग म्हणजे अगदी निळ्याचा पांढरा करून टाकतील असं एडिटिंग आहे. खूपच डेंजर काहीतरी. पण ते मिसकन्सेप्शन्स पण खूप होत्या तेव्हा. म्हणजे अवेअर नसणं म्हणतो ना आपण की एखाद्या गोष्टी. तर ते असं पण वाटायचं की अरे मॉडेल किंवा मॉडेलिंग करतो किंवा असं करतो म्हणजे लोकांना तेही वाटायचं. मग त्याच्याबद्दल आपलं म्हणजे अजूनही आता तू म्हणतीयस खरं तर, पण मला आय बिलीव्ह दिस की अजूनही खूप जास्त लोक मॉडेलिंग कडे खूप वेगळ्या दृष्टीने बघतात. तितका अवेअरनेस नाहीये. यु नो ते आपलं कसं असं लोकांनी एक चौकट बनवून घेतलेली असते की अरे मॉडेलिंग म्हणजे मग ते शॉर्ट्स कपडे आले पाहिजेत, किंवा मुलींच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर ते तसेच वेस्टर्न कपडेच म्हणजेच मॉडेलिंग आहे. किंवा रादर हल्ली आता कुठेतरी सोशल मीडिया जास्त लोक युज करायला लागल्यामुळे कुठेतरी आता ते एक येतंय की समजतंय की नाही एखाद्या ब्रँडसाठी सुद्धा जेव्हा आपण एखादा फोटोशूट करतो सो इट्स ऑल्सो पार्ट ऑफ मॉडेलिंग, की ह्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू होत आहेत. पण एक असतं ना की समाजाने ती चौकट बनवून घेतलेली असते, पण आपण जेव्हा ते उभं राहतो आणि प्रूफ करून दाखवतो सो तेव्हा ते डेफिनेटली वेगळं ठरतं. पण तुझ्या बाबतीत म्हणायला गेलं तर तू बरेच ब्युटी पेजंट जिंकलेले आहेत. म्हणजे तर ते म्हणजे तू चल ब्रँडिंगसाठी आणि ब्रँडसाठी फोटोशूट करणं वेगळं, आणि असं पेजंट मध्ये ऍज अ मॉडेल उभं राहणं आणि त्या स्पर्धांचे टायटल्स जिंकणं ते वेगळं. म्हणजे जिंकणं हे रक्तातच लिहिलंय आमच्या. आय डोंट नो. परत अगेन ते ऍक्सिडेंटली आलं. मी खरं सांगू का काय झालं तेव्हा पण असंच झालं की ते शूट केलं मी मैत्रिणीचं, आणि मग त्याच्यानंतर एक बेसिक बूस्ट मला कॉन्फिडन्स आला की अरे मी जसं म्हटलं की मी आत्ताही अजूनही मी आता सिरियल केली आणि अजून कामं करतोय आता. तर माझा हा स्वभाव गुणधर्म आहे मे बी, आणि तो कदाचित चांगला पण आहे आणि काही अर्थाने वाईट पण आहे की मी सतत स्वतःला डाऊट करत असतो. म्हणजे मला सतत असं वाटत असतं की आय एम नॉट इनफ, आणि ती गोष्ट तेव्हा निगेटिव्हली वर्क करत होती हे मला जाणवत होतं. म्हणजे जरी मी नाटक करत होतो तरी त्या स्पेसमध्ये एका एक्सपिरियन्स नंतर मी कम्फर्टेबल व्हायचो, पण एखादी नवीन गोष्ट करताना परत मी खूप सेल्फ डाऊट मध्ये जातो. मग तेव्हा माझं मॉडेलिंगच्या बाबतीत ते खूप होत होतं की ठीक आहे फोटो येतात चांगले आणि सगळं, पण त्यांनी म्हणजे मग पुढे काय. म्हणजे मला असं सेटल व्हायला नाही आवडत कधी. कमी किंवा ऑर्डिनरी मला नाही लाईफ जगायचं हे मी खूप आधीपासूनच आय डोंट नो मला ठरवून घेतलंय किंवा ते झालंय माइंडसेट मध्ये तसं आलं की मला ऑर्डिनरी नाही व्हायचं. हा सो म्हणजे कोणीतरी म्हणलं पाहिजे की यार इस बंदेने कुछ तो करके दिखाय, किंवा हा काहीतरी वेगळा आहे, आणि अर्थात ते पॉझिटिव्ह हा वेगळा म्हणजे. सो ते माझ्या डोक्यात खूप आधीपासून होतं. तर मग मला तेव्हा असं झालं की तो न्यूनगंड हळूहळू कमी होत गेला मॉडेलिंग बद्दलचा स्पेसिफिकली. आणि ते करत असताना मग असं झालं की मला असं वाटलं की कुठल्याही गोष्टीचं शिक्षण घेतलं पाहिजे. जसं कॅमेराच्या बाबतीत पण मला वाटलं की नुसता कॅमेरा करायचा म्हणून मी असिस्ट नाही करत सुटलो कोणाला की आता हा कॅमेरामन मित्र आहे किंवा कोणाच्या तरी ओळखीने गेलोय मग मला ते असिस्टंटशिप. सो असं मला म्हणजे ते करणं वाईट आहे का तर मी असं म्हणणार नाही, तो पण एक वे आहे. पण तुम्हाला तो तसाच चांगला खूप उत्तम इंटेन्शनचा माणूस मिळणं पण गुरु म्हणतो आपण त्याला, ते मिळणं पण खूप महत्वाचं आहे. तर मी असं मोस्टली नवीन गोष्टी करताना डोक्यात ठेवतो की आपण फॉर्मल एक शिक्षण घेतलं पाहिजे त्याचं. आणि म्हणून मग मी एक कोर्स केला ऑनलाईन कोर्स होता. कोर्स म्हणजे काय इट्स बेसिक यार, अगदी ऑनलाईन तुम्हाला बेसिक माहिती दिली गेली असा एक कोर्स होता.
कोर्स पण नाही, वर्कशॉप म्हणू आपण. वर्कशॉप 2 ते 3 दिवसांचं वर्कशॉप होतं ते, आणि 3-3 तासांच्या स्लॉट मध्ये आम्ही लॉकडाऊन मध्येच सगळे घरीच होते, त्यामुळे ते ऑनलाईन वर्कशॉप होतं. त्याच्यात मग मला त्या ज्या प्रोडक्शननी ते वर्कशॉप घेतलं होतं त्यांनी खूप चांगलं सांगितलं होतं की मॉडेलिंगचे प्रकार काय, म्हणजे मग खूप आहेत. म्हणजे रनवे मॉडेलिंग असतं, प्रिंट शूट मॉडेलिंग असतं, इनरवेअरचं एक असतं ते लिंजरी मॉडेलिंग असतं, फिटनेस मॉडेलिंग काय, असे बरेच प्रकार आहेत. सो आपल्याला दिसतं फक्त ते एक ढोबळ आहे किंवा होर्डिंग्सवर बघतो. आता आपण बऱ्यापैकी सगळेजण दिवाळीत किंवा कुठे ना कुठे बर्थडेजला वगैरे खरेदी करतो, तर त्याच्यावर जे आता साड्यांचे फोटो जे असतात तर त्याच्यावर एक चित्र असतं की ही साडी कशी दिसणार आहे. आपण नुसतीच ती घडी केलेली साडी बघतो, पण ते आपण म्हणतो ना की ही कशी दिसणार आहे दाखवा, मग दुकानदार म्हणतो की वो पोस्टर देखो किंवा हे पोस्टर बघा. तर ते जे आहे ते प्रिंटशूट मॉडेलिंग आहे. होल्डिंग साठी पण ते प्रिंटशूट मध्येच येतो, पण ते एक वेगळं आहे की ज्याच्यावर होल्डिंग मोठ्या स्केलवर खूप हाय डेफिनेशन ब्रँड साठीच एक स्किन केअर आणि असं वगैरे असं खूप 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 आहे. मग ते मी त्या सगळ्या अख्ख्या वर्ल्डशी इंट्रोड्यूस झालो त्या एका 2-3 दिवसांच्या वर्कशॉपमुळे. आणि त्याच्यात रनवे बद्दलचे एक स्पेसिफिक काही क्लॉज असतात, काही एटिकेट्स असतात. म्हणजे आपण जे आता मिस्टर इंडिया किंवा मिस इंडिया बघतो आजकाल, की त्याच्यात जितकं म्हणजे ते फक्त आपण रॅम्प वॉक बघतो, पण त्याच्या मागची जी त्यांची मेहनत असते, त्याच्या मागचं जे त्यांचं ग्लोबली सगळ्यांना आपलंसं करून घेण्याची जी एक वृत्ती आहे, तुम्ही माणूस म्हणून कसे आहात. सो इट इज नॉट अ ब्युटी पेजंट, इट इज पर्सनॅलिटी पेजंट ऍक्च्युली. सो तुम्ही तुमच्या ओव्हरऑल आयुष्यात कसे आहात, कारण की खरं आणि खोटं आजकाल खूप लवकर कळतं. म्हणजे कॅमेरा तर इतका शार्प आहे, तो तुमच्या चेहऱ्यावरची एकही खोटी रेष खरी आहे असं दाखवत नाही, तो जशी आहे तशीच दाखवतो. आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट नाऊ डेज तो, की सोशल मीडिया आणि इतकं सगळं घराघरात आहे की तुम्ही खोटं बोलूच शकत नाही, खोटं राहूच शकत नाही. तुम्ही इतके रिअल वागावं लागतं म्हणण्याची तुम्ही रिअलच दिसता. सो त्यामुळे ते खरं तर ते पर्सनॅलिटी पेजंटच असं डेव्हलप केलंय की ते तुमच्या आतल्या कलागुणांना आणि तुमच्या माणसाला पण चॅलेंज करतं. बरोबर. आणि रादर ग्रुमिंग त्याच्यामध्ये मला असं मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजे तो नॉट फक्त तेवढ्याच गोष्टी पुरता किंवा तेवढ्याच कॉम्पिटिशन पुरता मर्यादित नाही राहत, तर त्याचा पुढच्या आता ते ऑफकोर्स आपल्यावरती आहे की आपण त्याचा पुढच्या याच्यामध्ये कसा वापर करून घेतोय. आणि मला असं वाटतं कायम असं वाटत आलं, म्हणजे मी आजवर अनेक ब्युटी पेजंट बघितलेत, अनेक असे हे बघितलेले आहेत, बरेच रनवे बघितलेले आहेत. तर त्यामध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या आपण समोर बसणारे ऑडियन्स असतो ते त्यांना काहीच माहिती नाहीये की इथे आलेला मॉडेल आहे, तो रॅम्पवर किती सेकंड थांबणार आहे किंवा तो किती सेकंदात त्याला लुक द्यायचे आहेत, किती फोटोज त्याचे निघणार आहेत, हे आपल्याला काहीच माहिती नाही. आपण फक्त ते ग्लॅमर बघून एक आनंद घेत असतो. पण या बऱ्याच गोष्टी आहेत, मला असं वाटतं या सगळ्या मॉडेलिंग मध्ये तुम्ही शिकलायत. तर त्या सगळ्या गोष्टींचा तू तुझ्या पुढच्या अभिनयामध्ये काही त्याचा फायदा करून घेतलायस का? फायदा म्हणायला गेलं तर मी जे मगाशी म्हणजे सॉरी तो प्रश्न ऍक्च्युली अर्धवट राहिला की पेजंट बद्दलचा, तर त्याच्यात तेव्हा असं झालं की मी ते जे करायला लागलो आणि मी तो कोर्स केला आणि लगेच एक ऍड आली होती महाराष्ट्रात सुपर मॉडेल म्हणून, त्यांचं ते पहिलं वर्ष होतं. सो बऱ्याच सिटीज मध्ये ते होणार होतं आणि तो पेजंट ऍक्च्युली टेलिकास्ट होणार होता टीव्हीवर. फक्त तो ठरला नव्हता कुठल्या ब्रॉडकास्टर कडनं कुठल्या चॅनल कडनं तो होणार आहे, पण ते तशी त्याची ऍडव्हर्टिजमेंट केली होती. आणि अगेन माझा पहिला एक्सपिरियन्स होता. मी अत्यंत नूब होतो त्यामध्ये, म्हणजे मी फक्त घेऊन आलो होतो त्या मॉडेलिंग वर्कशॉप मधनं. मला फक्त बेसिक रॅम्प वॉक कसा असतो, स्वतःला पोर्ट्रे कसं करायचं, कॉन्फिडन्स काय असतो आणि तुम्ही कॉन्फिडन्सनी जग जिंकू शकता एवढंच. म्हणजे पण आणि हे वाक्य खूप खरं आहे. म्हणजे मला त्या पेजंट नंतर कळलं की बॉस ये तो बहुत सही सच आहे की कॉन्फिडन्स या दुनिया खोटं बोल पण रेटून बोल, हे जमलं पाहिजे. आणि त्या पॉइंटला मला असं आलं की हे कसं जमणार आहे. अगेन मी सेल्फ डाऊट मध्येच होतो, पण मी करत गेलो, ते राऊंड क्लिअर होत गेले. आणि त्या राऊंड क्लिअर होत असताना एक लक्षात आलं की हे बहुतेक, आणि त्याच्यात मी टॅलेंट राऊंड मध्ये असाच एक सोलो केला होता अभिनयाचे, तिथे अशी मदत झाली मला, उपयोग झाला. सो तो राऊंड खूप छान गेला होता, तो त्यांनी शूट केला होता. मग नंतर पुढच्या राऊंडला फायनलला सिलेक्ट झालो आणि फायनलला सिलेक्ट झाल्यानंतर मला ऍब्सोल्युटली कल्पना नव्हती की मला असं काही मिळेल किंवा काय, कारण माझ्यापेक्षा चिकणी दिसणारी पोर होती. म्हणजे आणि त्यात परत अगेन मुद्दा असतो की अरे आपण तर सावळे होतो आणि अरे यार आपण कसं आणि काय. तर खरं तर टचवूड ती गोष्ट घडली, कारण त्यांनी
परत माझा जो एक टिपिकल माइंडसेट असतो तो मोडायला मदत केली त्या एका गोष्टीने की इट इज नॉट अबाउट कलर, इट इज नॉट अबाउट ब्युटी, इट इज ऑल अबाउट युअर पर्सनॅलिटी आणि हाऊ यू पोर्ट्रे युअर सेल्फ. सो ते मला त्या याच्यातनं कळलं. आणि मला आठवत आहे तेव्हा फॅशन सिनेमात मुग्धा गोडसे जी ऍक्ट्रेस आहे आणि मॉडेल आहे, सो ती त्याची फायनल जज होती. आणि आणि तो प्रश्न पण विचारला होता. मला आता नेमकं प्रश्न आठवत नाही की तिने काय विचारला होता तो शेवटच्या राऊंड मध्ये, पण ते तिला खूप Q&A मध्ये त्याच्यात ती इतकी इम्प्रेस झाली होती. आणि आय कॅन सी दॅट ऑन हर फेस की तिला जेन्युअनली हे मनापासून उत्तर आवडलंय. आणि मी आधीपासून बऱ्याच अगेन नाटकामध्ये आपण इतके फिलॉसॉफीज आणि याच्याबद्दल बोलत असतो की आपल्याला युक्तिवाद कसा करायचा आणि त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षामध्ये न पडता त्रयस्थपणे त्याकडे कसं बघायचं आणि स्टील ते पॉझिटिव्ह नोटला कसं घेऊन जायचं याची एक डेव्हलपमेंट होत असते आपल्या मनाची आणि विचारांची. त्याच्यामुळे परत तो राऊंड खूप चांगला गेला आणि खूप सरप्राइझिंगली ते मी जिंकलो. आणि मला अजूनही आठवत नाही, म्हणजे मी असं मी उंच असल्यामुळे सगळ्यात मागे थांबलो होतो आणि एक तो काही एवढा ऑर्गनाइज्ड शो नव्हता. त्यामुळे जसं मिस्टर इंडियामध्ये बघतो आपण की एखादा पारितोषिक घ्यायला हेड रॅम्पवर जातो, तिथे पारितोषिक घेतो, मग तो त्या व्यक्तीबरोबर पुढे येऊन रॅम्प वॉक करतो हेड रॅम्पवर, परत मागे येतात आणि ते एका स्पेसिफिक पोझिशनवर जाऊन थांबतात. तसं काहीच घडलं नाही आणि सगळे असे गिचमिड करून थांबले होते. आणि मी असं मागून माझं नाव आणि ते नंबरवर असतात ना, कंटेस्टंट नंबर दिस आणि मग मला कळलं की ओ शिट मीच आहे. आणि मला कळलं की प्रत्येकाला काही ना काहीतरी मिळालं, मलाच नाही मिळालं, तर आयदर मला काहीच नाही मिळणार आहे किंवा मला मिळणार आहे असं दुसऱ्यांदा वाटलं. आणि नेमकं तो अनाऊन्स झाला आणि मला त्या मागच्या गर्दीतनं पुढे येईपर्यंत मी कसा मला आठवतच नाही, मी ब्लँक आहे अजूनही. पण आफ्टर दॅट म्हणजे ती रात्र माझ्यासाठी खूप भारी होती. दॅट वॉज ऑल्सो टर्निंग पॉइंट ऑफ माय लाईफ. म्हणजे की ही गोष्ट आपण करू शकतो, एक तुला एक तोही कॉन्फिडन्स आला. आणि मला असं वाटतं की माणसामध्ये प्रत्येकामध्ये तो गुण असायला हवा की मला फक्त इथे स्टॉप नाही व्हायचंय, तर मला पुढे जाऊन बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत किंवा मला नवीन नवीन गोष्टी सतत शिकत राहायच्या आहेत. आणि रादर हीच जी गोष्ट आहे ती तुला खूप पुढे घेऊन आली आहे इथवर. तर मला आपण बराच वेळ गप्पा मारतोय, म्हणजे मला बऱ्याच गोष्टी आज तुझ्याबद्दल जाणून घेता येत आहेत. पण आता जो सगळ्यात महत्वाचा, जसं आपण मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे येतो, त्याचा महत्वाचा प्रश्न आहे, म्हणजे अर्थात ज्यामुळे तू आता फायनली तू घराघरांमध्ये पोहोचलास. जी एक तुझ्यासोबत ऍक्ट्रेस होती ती ऑलरेडी तिच्या कॅरेक्टरने म्हण किंवा तिच्या कामाने म्हण ती ऑलरेडी घराघरात पोहोचलेली होती आणि अशा कॅरेक्टर सोबत तुला काम करायला अपॉर्च्युनिटी मिळाली. तर त्यामुळे तू एक सगळ्यांच्या घराघरात पण पोहोचलास, पण लोकांना निशांत म्हणून तू आवडायला लागलास. सो हे कसं आहे आणि हे तुझ्या आयुष्यामध्ये कितपत बदल घडवून आणणारं ठरलंय? डेफिनेटली खूप बदल, म्हणजे तर काय ड्रास्टिक चेंज झाला माझ्यासाठी खूपच. म्हणजे मी म्हणलं तसं मी जॉब करत होतो आणि माझ्या ऍब्सोल्युटली डोक्यात असंच होतं की कॅमेराचं काम करता करता मी कधीतरी ऑडिशन्स देत राहीन आणि मग त्यातनं काहीतरी घडेल. मी ऑप्टिमिस्टिक होतो या गोष्टीबद्दल की कधीतरी काम मिळेल किंवा मिळवीन. पण ते खूप ड्रामॅटिक झालं. म्हणजे मागच्या वर्षी न्यू इयरला असंच जस्ट ऑडिशनसाठी कॉल आला की असं एक कॅरेक्टर आहे, पण तू आधी करून पाठव आणि मग आपण बघूयात. ते करून पाठवलं आणि विदिन नेक्स्ट डे मला कॉल आला होता की आवडते तर आपण बघूयात, पण मग तू मुंबईला येऊ शकणार आहेस का, काय कसं आहे वगैरे. तर तेव्हा मला काहीच क्लू नव्हता आणि मी तेव्हा जस्ट विचार करतच होतो की आता 2 वर्ष होत आली जॉबला, तर आपण काय करूयात वगैरे असं. पण ते कळत नव्हतं काय. आणि मग फायनली 2-3 दिवस काहीच कॉल नाही. मग मला असं वाटलं की नेहमी, कारण तोवर 2-3 ऑडिशन्स दिल्या होत्या मी फार ऑडिशन्स देत नव्हतो. प्रोडक्शन हाऊस कडनं बोलवणं आलं तरच मी ऑडिशन्स देत होतो, कारण अगेन जॉब होता आणि सगळ्या गोष्टी मॅनेज नव्हत्या. पण मग तो कसं तरी 2-3 दिवसांनी आला आणि मला असं झालं की आय वॉज सरप्राईज. मग मी म्हणलं की ओके चला जाऊन येऊयात. आणि मग मी भेटलो आणि मग ती गोष्ट अशी झाली की वर्कआउट होते. पण तोपर्यंत मला, कारण की मी न्यू कमर होतो, मला या सगळ्याच क्षेत्राबद्दल एंट्री घेताना काहीच कल्पना नव्हती. सो मला माझ्याबरोबर अपोजिटला कोण असणारे ऍक्ट्रेस असणारे ते माहित नव्हतं. मला सहकलाकार कोण असणार आहेत काहीच माहित नव्हतं. हे सगळं होत असताना मला फक्त एवढंच माहित होतं की झी मराठीवर एक सिरियल येते, त्याच्या लीड कॅरेक्टरसाठी आम्ही कोणतरी बघतोय. हे सोडून मला ऍब्सोल्युटली काही माहित नव्हतं. आणि अर्थात मी 2-3 कॉलमध्ये विचारून घेतलं होतं की प्रोडक्शन हाऊस काय आणि कोण डिरेक्ट करत आहे,
कारण की माझे काही बरेच मित्र जे सिरियल आणि फिल्म इंडस्ट्रीत काम करतात त्यांच्यापैकी आपण एक विचारतो ना की अरे मला असं कॉल आलाय, मी काय विचारू, मला कळत नाहीये आणि कसं काय वगैरे. तर त्यापैकी एक 2-3 गोष्टी ज्या असतात त्या विचारून घे असं त्यांनी मला सांगितलं आणि त्या घेतल्या. बरं त्याच्याबद्दल आपण करू काहीच शकत नाही, म्हणजे हे विचारून सुद्धा मी काय असं आयुष्यात काहीच नाही केलं, पण तरी मी विचारून घेतलं. सो हे सोडून मला काहीच माहित नव्हतं. कुतूहल. आणि डिरेक्टली त्या मीटिंग नंतर मुंबईत येऊन जी मीटिंग केली त्याच्यानंतर ते म्हणले की आम्ही कळवतो. आणि 2-3 दिवस परत काहीच कॉल नाही आणि ते नेक्स्ट डे कळवणार होते. मला असं झालं की गेलं काम, जाऊ दे, आपण काय फार काही प्रॉमिसिंग वाटलो नसू आपण. आणि 2-3 दिवसांनी कॉल आला की हा तन्मय, नाही असं नाही सांगितलं मला, म्हणले की तुला गाडी चालवता येते का. मी म्हणलं की हो. ते म्हणले 2 व्हीलर 4 व्हीलर दोन्ही. मी म्हणलं हो येते. ते म्हणले घोडा चालवता येतो का. मी म्हणलं हा, म्हणजे मी शिकलोय लहानपणी एक समर कॅम्प मध्ये हॉर्स रायडिंग, म्हणजे तालीम नाही, प्रॅक्टिस नाहीये, मला करावी लागेल, पण मी करीन. असं एकदम आपण होतकरू ऍक्टर असतो तसं सगळं की हो मी करीन. ते आणि सगळे हसायला लागले तिकडे जोर, म्हणजे त्या फोनच्या त्या साईडला सगळे हसायला लागले आणि मला असं की हसतात. आणि मग मला ईपीचा फोन होता, ते म्हणले तू वेडास का, तू किती सिरियसली गोष्टींना घेतो की किती सिरियसली प्रश्न विचार, आम्ही उगाच तुझी खेचतोय, काही घोडाबिडा काही चालवायचा नाहीये, तर ये आता. मी म्हणलं ये म्हणजे. त्यांनी 2-3 दिवसांनी वर्कशॉप होतं सिरियलचं आणि मला आधीच सांगितलं होतं की आपल्याला वर्कशॉप घ्यायचं. सो त्या डेट पासून अवेलेबल आहेच नाही आधीपासून विचारत होते. ते म्हणले ये 7 तारखेला. म्हणले की म्हणजे मी 2-3 दिवसांसाठी, कारण मला असं होतं की तुम्ही सांगितलंच नाहीये की तू झालाय सिलेक्ट, असं मला एक्सपेक्ट होतं की तुम्ही सांगाल. वर्कशॉपला आहे म्हणजे मला असं वाटलं आता परत वर्कशॉप मध्ये 3 दिवस माझं काम बघणार, मी कसा आहे बघणार, अभिनेता कसा आहे म्हणून बघणार आणि मग मला सांगतील. म्हटलं मग मी 3 दिवसांसाठी. ते म्हटले ये रे आता मुंबईला जायचंय तुला, ये असं कर. आणि मग आणि मी तेव्हा ऑफिसमध्ये लॉबीमध्ये तिथे बोलत असं हे होतं आणि मी इतका मला ती एक्साइटमेंटच सांगता येणार नाही आता, पण दॅट वॉज द मुमेंट. आणि मग मी मुंबईला गेलो आणि त्या क्षणी जेव्हा मी त्या वर्कशॉपला पोहोचलो तेव्हा मला कसं की शिवानी असं मला आलं की ओ माय गॉड. मग तेव्हा मला असं आलं की ओके. आणि मग तेव्हा खूपच होती, म्हणजे परिताई होती, परी तेलंग होती, समिधाताई माझी आई असणार होती. तर मला असं आलं की अरे क्रेझी. सृजाताई होती. इतके सिनियर ऍक्टर्स, कमालीचे ऍक्टर्स, इतके वर्ष काम त्यांनी केलं इंडस्ट्रीमध्ये. सो इट वॉज ब्लेस्ड फिलिंग होते ते. नाही खरंच, म्हणजे ती मुवमेंट जरी आम्ही पाहिलेली नाहीये, बट तुझे काम पाहिलंय आणि तू आता ज्या पद्धतीने एक्सप्रेस होतोयस ना, सो आय कॅन अंडरस्टँड की येस ऑफकोर्स अशा येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला किती आनंद देऊन जातात. सो खूप छान वाटलंय तुझ्याशी आज गप्पा मारून. पण आता तुला एक शेवटचा प्रश्न असा आहे की इतकं सगळं अचीव्ह केलंय, छान एक टीव्ही सिरियल सुद्धा झाली आणि लीड कॅरेक्टर म्हणून काम करणं, आता इथून पुढे तन्मयला कुठे बघतोयस किंवा तन्मयच्या इथून पुढच्या काय असणार काही गोष्टी, किंवा आता तू नवीन काय शिकणार आहे? नाही, शिकायचं तर खूप आहे मला. मी हे खूप स्वतःला भाग्यवान समजतो की मला असं सतत वाटत राहतं की अरे हे पण भारी यार, हे केलं पाहिजे. सो ही म्हणजे काय म्हणतात ते आमच्या सरांनीच ते सांगितलं होतं की आयुष्यभर तुम्ही विद्यार्थी असला पाहिजे. विद्यार्थी असाल तर तो अप्रोच तुमचा राहतो की मला काहीतरी शिकायचं आणि ती शिकण्याची वृत्ती तुम्हाला कुठच्या कुठे घेऊन जाऊ शकते. त्यामुळे शिकायचं तर खूप आहे मला, म्हणजे सगळंच करायचंय मला. आणि फॉर्च्युनेटली मी अशा क्षेत्रात काम करतोय की जिथे मला कोणीही होण्याची मुभा आहे. येस ऑफकोर्स, म्हणजे जरी तुला पोलीस होता नाही आलं तरी तू इकडे पोलीस होऊ शकतो, मी डॉक्टर होऊ शकतो, वॉरियर होऊ शकतो, मी काही होऊ शकतो. सो मला अशा खूप असंख्य रोल्सची अपेक्षा आहे येत्या काळात. आणि होपफुली मी जे यावर्षी ठरवलेत माझे काही पॉइंटर्स की ह्या गोष्टी मला करायच्यात त्या सगळ्या मोस्टली होतील. आणि डेफिनेटली मी तर स्वतःला इथे बघतोय की येत्या काळात मॉडेल आणि ऍक्टर, म्हणजे मला असं खूप वाटतं की मराठीत स्पेशली खूप कमी ऍक्टर्स आहेत की जे फुल फ्लेजली मॉडेल म्हणून पण काम करतात. तर मला डेफिनेटली हे, आणि मेल मॉडेल्सला खूप कमी काय म्हणतात सेलिब्रेट केलं जातं किंवा त्यांच्याबद्दल फार काही येत नाही अनफॉर्च्युनेटली. पण मला हे आवडेल डेफिनेटली की मराठीतला अभिनेता मॉडेलिंग मध्ये काहीतरी एका चांगल्या स्टेजवर आणि खूप चांगल्या ब्रँड्सला रिप्रेझेंट करायला मला डेफिनेटली आवडेल. आणि अर्थात अभिनयाच्या क्षेत्रात पण चांगले प्रोजेक्ट्स करताना
नक्की मला आवडेल. मी आता रिसेंटली एक फिल्म जस्ट केली आहे. वा वा. सो त्यात प्रॉमिनंट कॅरेक्टर आहे, लेंथ वाईज फार मोठा रोल नाही, पण कॅरेक्टर खूप छान आहे आणि पिरियॉडिक ऍक्च्युली फिल्म आहे. सो होपफुली फिल्म्स मध्ये पण आता हळूहळू काही ना क्या काहीतरी होत राहील, काम मिळत राहील. नक्कीच. मला तर आता असं वाटतं की म्हणजे छान वाटलं तुझ्या शोला, आणि तुझी जे शिकण्याची जी हे आहे ना की कुतूहल आहे तुला, मला असं वाटतं तू आता म्हणशील की मला आरजे मध्ये पण इंटरेस्ट आहे, हे पण ट्राय करून बघतो. हे खूप छान आहे, इंटरेस्टिंग आहे, माईक मस्त आहे, तुला माहितीये छान बोलता का, येतं. म्हणजे तू खूप वेगळ्या मुद्द्याला हात घेतलास, पण मी तुला सांगतो, मी लॉकडाऊनच्याच काळात माझा एक मित्र Podcast आहे, केलंय. म्हणजे कदाचित कॉपीराईटमुळे आपल्याला त्या चॅनलचं नाव नाही घेता येणार, पण मी एका पुण्यातल्या खूप रिनोन्ड चॅनल मध्ये माझा एक सिनियर दादा आरजे आहे आणि खूप फेमस आरजे आहे तो. सो तो बऱ्याच वेळा कॉलेजला यायचा आणि आमचं असं झालं होतं की दादा हे छान आहे, आणि तो पण म्हणायचा की तू म्हणजे तू लाईव्हली आहेस, सो यू कॅन पुल ऑफ, तर तू कर, फक्त तुला व्हॉइस आणि याच्याबद्दल खूप जास्त हे करायला लागेल आणि इम्प्रॉम्प्टूनेस तुला करत करत येईल, तर तू कर. सो आय वॉज रिअली होपिंग की मी त्या माझ्या जॉबच्या काळात की मी पार्ट टाइम आरजेइंग करू शकतो का. सो आय वॉज व्हेरी, सो तुझा जॉब तू बघ आता. नाही मला चालेल असं कोणी मेल अर्ज माझ्यासोबत असेल तर, बट नाही ऍक्च्युली ते बोलण्यातनं जाणवतं ना. सो एक तसंच काहीच जे त्याला जाणवलं तेच मलाही जाणवलं कुठेतरी की येस यू कॅन डू इट. आणि अर्थात तुझ्याकडे तुझ्या डिक्शनरीमध्ये नो हा शब्द मला दिसत नाही आतापर्यंतच्या मुलाखतीमध्ये. तर खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आज तू अगदी थेट पुण्याहून पुन्हा मुंबईला आलायस आणि खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारताना. सो तुला खूप शुभेच्छा आहे तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी, आणि असंच नवीन नवीन शिकत राहा आणि पुढे कायम असंच काम करत राहा. आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. म्हणजे मी खूप जेन्युइन, सुरुवातीलाच मी सुरुवातच आभाराने केली, पण मी परत एकदा आचार्य 90 FM चे खूप 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 धन्यवाद मानतो. आणि या कॉलेज बरोबर मी म्हणजे ऑफ द रेकॉर्ड आपण आमचं बोलणं झालं की या कॉलेजची एक खूप जुना कनेक्ट आहे माझा. सो परत इथे खूप वर्षांनी, जवळजवळ 10-12 वर्षांनी इथे येण्याची संधी मिळाली, आणि अशा पद्धतीने मिळाली की आता समहाऊ मला इथे येऊन बोलावणं आलं आणि मला बोलता आलं, माझा प्रवास जाणून घेता आला. सो मी खरंच खूप हंबली हे म्हणतो की थँक्यू सो मच मला इथे बोलवलं, आणि होपफुली अजून पुढे नवीन नवीन कार्यक्रमांमध्ये येत राहील. लवकर नक्कीच, आणि आवडेल तुझ्याशी अजून तुझ्याविषयी जाणून घ्यायला आणि गप्पा मारायला सुद्धा. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. तर श्रोते हो, आपल्या आजच्या या मुलाखतीमध्ये तन्मय आपल्यासोबत जोडला गेला होता आणि अतिशय खूप सुंदर मुलाखत झाली आहे. म्हणजे आम्हाला असं वाटलंच नाही की मी छान अशा मुलाखत काहीतरी वेगळं करते. असं छान वाटतं दोन मित्र एका छान कट्ट्यावर बसून चहा घेत घेत गप्पा मारतायत. हे खरं तर खूप होऊ शकतं, अजून खूप होऊ शकतं. आमच्याकडे वेळ कमी आहे. एक्झॅक्टली, म्हणजे मला कळत होतं की मी जरा आवर्त घेतलं पाहिजे, कारण की मी सुटलो की एकदा बोलायला लागलो की दोन्ही जर व्यक्ती अशा सुटणाऱ्या असल्या तर बाहेर तास झाल्या बस झाला. सो त्यामुळे ही मुलाखत मी इथेच थांबवते. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि या सेगमेंटमध्ये आरजे कोमल तन्मय सोबत इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू.